स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी। नवीन नूतनीकरण असेल, नोंदणी असेल व लाभाचा जो अर्ज आहे त्याची मूळ कागदपत्रे, त्याची पडताळणी असेल, आता ही सर्व कामे एकदम जलद गतीने होणार आहेत आणि एकदम पारदर्शकपणे होणार आहेत। कारण ही सर्व कामे करण्यासाठी स्थानिक संनियंत्रण समिती ही गठीत करण्यात आलेली आहे आणि या गठीत करण्याबाबतचा जी.आर. देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या जी.आर. मध्ये या ज्या समित्या आहेत त्यांची कार्यपद्धती दिलेली आहे। या कार्यपद्धतीमधून आपण माहिती पाहणार आहोत की या समित्या अंतर्गत कशा प्रकारची कामे ही बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी करण्यात येणार आहेत। तर चला मग आता आपण ही माहिती पाहूया। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून अशाच नवनवीन अपडेटसाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि या जी.आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगार स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जी.आरचा आहे। त्यानंतर या जी.आरची दिनांक 9 सप्टेंबर 2025 या दिवशी हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे ही प्रस्तावना। या प्रस्तावनेमध्येच या संदर्भातली थोडी माहिती देण्यात आलेली आहे की यामुळे कशा प्रकारचा फायदा हा बांधकाम कामगारांना होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगारांनी नोंदणी असेल, नूतनीकरण असेल व लाभ मिळण्याकरिताचा अर्ज सादर केल्यावर जे तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत तुमच्या मूळ कागदपत्रांची तपासणी होते, ती होऊन बायोमेट्रिक व फोटो घेतल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज मंजूर करण्यात येतात। मंडळ कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता यावी, तसेच नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप प्रक्रिया लोकाभिमुख व्हावी याकरिता मंडळाअंतर्गत स्थानिक व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि आता शासनाने या विचारावर शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे आणि समिती देखील गठीत केलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता हा आहे शासन निर्णय। तर बांधकाम कामगारांच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणाली IWBMS प्राप्त होणाऱ्या नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्जावर निर्णय घेण्याकरिता स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय संनियंत्रण समिती गठीत करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे। तर या समितीमध्ये कोणकोणचे पद असणार आहेत व त्यांचे सदस्य कोण असणार आहेत याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे। पण आपल्याला या माहितीपेक्षा जास्त महत्त्वाची याची कार्यपद्धती, या समितीची कार्यपद्धती काय आहे आणि या कार्यपद्धतीमधून बांधकाम कामगारांना कशा प्रकारचा फायदा होणार आहे याविषयीची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता आपण याची कार्यपद्धती, या समितीची कार्यपद्धती आपण इथून पाहणार आहोत। त्यामध्ये ड हा कॉर्नर आहे, त्यामधून पहिला मुद्दा, बांधकाम कामगाराने वारसदाराने नोंदणी, नूतनीकरण व लाभासाठी अर्ज सादर केल्यानंतर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सदर बांधकाम कामगाराच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल। सदर कागदपत्रे तपासणी अंती कर्मचाऱ्यांच्या शेऱ्यासह संगणक प्रणालीमार्फत नोंदणी, नूतनीकरण व लाभाचा अर्ज संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे जाईल। अशा प्रकारचं हे कार्य। त्यानंतर पूर्ण महिनाभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरून नोंदणी अधिकाऱ्याच्या डेस्कवर पाठवण्यात आलेल्या अर्जाची यादी तयार होईल। अशा प्रकारची ही कामे आहेत। त्यानंतर सदर अर्जाच्या प्राथमिक छाननी अंती संगणक प्रणालीद्वारे तयार होणारी यादी स्थानिक संनियंत्रण समितीसमोर सादर करण्यात येईल। त्यानंतर सदर समिती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय व्यवस्थापन करण्यात येईल। विधानसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा अधिक तालुके अंतर्भूत होत असल्यास सर्व तालुक्यांकरिता एका विधानसभा मतदारसंघ निहाय स्थानिक संनियंत्रण समिती गठीत करण्यात येईल व संबंधित तालुक्यातील नोंदी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज बैठकीच्या दिवशी सदस्य सचिवांमार्फत समितीसमोर सादर करण्यात येतील। अशा प्रकारची कार्य ही त्यांची असणार आहे। त्यानंतर एखाद्या तालुक्यातील 2 विधानसभा मतदारसंघाचा अर्थभाव होत असल्यास संबंधित तालुक्याचे क्षेत्र व ज्या विधानसभा मतदारसंघात अधिक असेल त्या विधानसभा निहाय गठीत समितीचे त्या तालुक्याचा समावेश होईल। अशा प्रकारची याची कार्यपद्धती आहे। त्यानंतर समितीच्या बैठका, आता हे ज्या समिती आहे त्या संदर्भातली माहिती येथे आहे। तर बांधकाम कामगार विभागीय संनियंत्रण समितीची रचना ही कशा प्रकारे आहे, त्यामध्ये विभागीय जी समिती आहे त्यामध्ये कोण कोण असणार आहेत त्याविषयीची माहिती, सदस्य, त्याच्यानंतर त्यांची पदे कोणती असणार आहेत त्याविषयीची माहिती आहे व या समितीची करावयाची कामे आता कोणती आहेत। तर सदर समिती विभागीय स्तरावर स्थापन करण्यात येईल। सदर समितीच्या अध्यक्ष व सर्व अशकीय सदस्यांची निवड ही मंत्री कामगार त्यांच्या कामकाजाच्या अनुभवानुसार करतील, याची निवड आहे। त्यानंतर बैठका आहेत व तुम्ही पाहू शकता या दोन्ही ज्या समित्या आहेत त्यांची कार्यपद्धती ही एकच आहे।
की येणारे अर्ज पडताळणी, संगणक प्रणाली, याद्या सादर करणे ही सर्व कामे आहेत आणि यामुळे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना देखील खूप फायदा होणार आहे. कारण यामधील नोंदणी, नूतनीकरण व लाभाचा अर्ज यातील जे कामे आहेत यामध्ये सुसूत्रता येणार आहे आणि पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे जे नवीन बांधकाम कामगार आहेत त्यांना देखील खूप फायदा होणार आहेत आणि ज्यांचे लाभाचे अर्ज म्हणजे स्कॉलरशिपसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी देखील खूप फायदा या समितीमुळे होणार आहे. तर ही होती माहिती या GR मधील सविस्तर.